नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे गायकवाड कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। आज घेऊन आलो आहे एक अत्यंत दिलासा एक समाधान देणारा अपडेट। राज्यातील ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेच्या पूरक अनुदानाबद्दल। होय मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदानाची बराच काळ प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। चला तर सुरुवातीला समजून घेऊया ही योजना नेमकी काय आहे। राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संयुक्त माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, हर खेत को पाणी आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसविण्यासाठी अनुदान दिले जाते। याचं उद्दिष्ट आहे प्रत्येक थेंब पाण्याचा अधिकतम वापर। या योजनेअंतर्गत दोन प्रकारचे शेतकरी गट आहेत, अल्पभूधारक शेतकरी आणि बहुभूधारक शेतकरी। अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतं 55% केंद्र शासनाचं अनुदान, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना मिळतं 45% केंद्र शासनाचं अनुदान। पण इतकं अनुदान पुरेसं नव्हतं। शेतकऱ्यांना पूर्ण प्रणाली बसवताना स्वतःकडून मोठा खर्च करावा लागत होता, म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबक प्रणाली बसविणं टाळलं होतं। याच समस्येवर तोडगा म्हणून राज्य शासनानं 2018 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू केली। या योजनेत राज्य शासन स्वतःकडून पूरक अनुदान देतं, म्हणजेच केंद्राच्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त टक्केवारीचं सहाय्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकूण 80% पर्यंत अनुदान मिळू शकतं। त्यामध्ये 55% केंद्र शासनाचं प्लस 25% राज्य शासनाचं असतं। बहुभूधारक शेतकऱ्यांना एकूण 75% अनुदान मिळू शकतं, 45% केंद्र सरकार आणि 30% राज्य सरकार। ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, राज्य शासनाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी एक नवीन GR जारी केला। या GR नुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी पूरक अनुदान वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अर्ज केले, काम पूर्ण केले, पण पूरक अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत, त्यांचे अनुदान आता वितरित होणार आहे। या निधीमध्ये एकूण 500 कोटी रुपयांची तरतूद 2025-26 या वर्षाकरिता करण्यात आली आहे। यातील 400 कोटी रुपये ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान म्हणून आणि 100 कोटी रुपये मागेल त्याला शेततळ योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांमुळे पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ आणि उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे। सध्या हा पहिला टप्पा आहे। यामध्ये अंदाजे 30% शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांसाठी पुढील टप्प्यात आणखी निधी वाटप केलं जाणार आहे। शासन स्तरावर प्रस्ताव आधीच पाठवण्यात आलेला आहे। जर तुम्ही आधीच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना किंवा मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। तुमचं काम पूर्ण आणि GIS मॅपिंग, तपासणी अहवाल आणि बिल व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुमचं अनुदान थेट खात्यावर जमा होईल। नवीन अर्जदारांनी मात्र महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ठिबक तुषार सिंचन योजना या विभागात अर्ज करावा। मित्रांनो, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। ज्या अनुदानाची वाट पाहिली जात होती त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।